दुपार. सकाळच्या उल्हासानंतर अन प्रसन्नेनंतर सूर्याच्या तेजाने तळपत असते पृथ्वी आणि पृथ्वीवरील माणसे, प्राणी, पशु, पक्षी, झाडे आणि वेली. सूर्य दिवसाच्या मध्यान्हावर आलेला असतो आणि सुरू होते या विश्वाची, या जगाची दुपार. त्या प्रखर सूर्याच्या तेजाने तेजाळून जातो सगळा असं म्हणतं. माझ्याकडे डोळे वटारून पाहिले तर डोळे जाळून टाकीन असं त्या सूर्याचं रौद्ररूप सूर्यनारायणाकडे न बघताही दिसतं दुपारीच. आपल्या कर्तृत्वानं त्यानं दिपवून टाकलेलं असतं पृथ्वीतलं इतकं की त्याच्याकडे पाहण्याची सुद्धा हिंमत होऊ नये. अशी ही दुपार होत असते एखाद्या शेतावर. त्या तळपत्या सूर्याला साक्षी ठेवून सकाळपासून केलेल्या कामाचा शिनवाटा घालवण्यासाठी प्रशस्त अशा वाडाच्या नाही तर पिंपळाच्या झाडाच्या सावलीत विसावलेला असतो कोणीतरी शेतकरी. सकाळपासून नांगरूळ अन घाम गाळून झाल्यावर घरच्या लक्ष्मीने आणलेल्या भाकर तुकडा तिच्याबरोबर 2-4 सुखदुःखाच्या गोष्टी करत नुकताच खाऊन झालेला असतो. आपल्या धान्याच्या कष्टाकडे मोठ्या कौतुकाने पाहत असते ती. दुपार कृतकृत्य होऊन मोठ्या आदराने पाहत असते त्या दोघांकडे. त्यांच्या डोईवरच्या वडाच्या झाडावरच्या पक्ष्यांच्या किलबिलाटही आता थांबलेला असतो आणि फांदीवरच ऊन लागणार नाही अशा झाडांच्या सावलीत बिचारी पक्षी देखील थोडीशीच पण छानशी डुलकी काढत असतात. लांबवर भटकणारे, शेकडो मैलाची रपेट करणारे पक्षी देखील मिळेल त्या वृक्षावर थोडी विश्रांती घेत असतात. सकाळपासून प्रयत्न करून थोडा दाना पाणी मिळाल्यावर छोटे छोटे पक्षी देखील कुठेतरी विसावतात अन घराच्या आश्रयानं राहणारी कबुतरं देखील गुटरगू थांबवून कुठंतरी छपराच्या सांधीत थोडी सावलेली असतात. आणखी उत्साहानं काम करण्यासाठी, सज्ज होण्यासाठी थोडी विश्रांती घ्या असं म्हणत असते पशुपक्षी आणि प्राणी देखील ही दुपार. जंगलातले प्राणी देखील भक्ष्य मिळवण्यासाठी भटकंती आता बंद करून, नाहीतर सकाळी सकाळीच ताव मारलेलं आपलं भक्ष्य आता पचवण्यासाठीच पायपिट्ट बंद करून एखाद्या ढोलीत नाहीतर गुहेत अमंगळ पायत आणून विसावलेले असतात. जगाची सगळी काळजी अन उद्याची भ्रांत त्या देखण्या जनावरांनी दुपारवर टाकून दिलेली असते. दुपारनंही ही काळजी घेतलेली असते अन छान आराम करा म्हणत असते ती त्यांना. खेडोपाडी गाव सुस्तावलेली असतात. शेतावरनं गेलेल्या घरातल्या बायका सगळी घरकामं करून 2 घटात जरा डोळे मिटूया म्हणून विसावलेल्या असतात अन घराच्या दरवाज्यावर टांगलेल्या पिंजऱ्यातल्या पोपट देखील छानपैकी पेंगत असतो. या सगळ्यांची काही क्षणाची विश्रांती असते दुपार. परत ताजतवानं होण्याकरिता कार्यरत असते ती. दुपार होते एखाद्या शहरात नाहीतर महानगरीत. काबाड कष्ट करून दमलेला कोणी गाडीवान आपलीच हातगाडी थोड्याशा सावलीत लावून आतापर्यंत बऱ्यापैकी कमाई मिळाली पण एखादी आणखी चांगली वर्दी येईल का या विवंचनेने थोडा पोहडलेला असतो अन कोणी शीट तेवढ्यात त्याला उठ रे करून उठावतोही. थोडी लांबवरची वर्दी मिळालेली असते. त्यानेही फारशी घासघीस न करता हमाली कबूल केलेली असते आणि कपाळावर उपरणं बांधून तातडीनं गाडी ओढायला दुपारचा आळक क्षणात बाजूला सारून तयार झालेला असतो. नागपूरचा नाही तर अमरावतीच्या नाहीतर लखनौच्या वा कानपूरच्या तळपत्या उन्हात जरा कुठं डुलकी काढू विसावू म्हणणाऱ्या सायकल रिक्षावाल्यांना कोणी लांबची वर्दी दिलेली असते अन घाम पुसत निघतात बिचारी रात्रीची पोटाची खळगी भरवण्यासाठी. भर दुपारी सायकल मारतात. दुपार सलाम करते या गाडीवानांना अन ही सायकल ओढणाऱ्या कष्टकऱ्यांना. कोणत्याच्या कारखान्यात पाठी आलेल्या कामगारांची पहिली पाळी संपलेली असते. हात धुवून हातातला रिकामा डबा सावरत लोकल नाहीतर बस पकडण्यासाठी डोळ्यावर आलेली झापड दूर सावरण्याचा प्रयत्न करत धावत पळत घराच्या ओढीने निघालेले असतात हे श्रमिक अन त्याचवेळी दुपारपासून रात्रीपर्यंत अव्याहत काम करण्याकरता आलेले असतात त्यांचे साथीदार. धडपडणारं ते अवाढव्य मशीन थांबवायचे नसतं अन ही सगळी कार्यशीलता कौतुकानं पाहत असते दुपार अन कार्यरत राहण्याचा आशीर्वादही देत असते त्यांना. मधल्या सुट्टीत वर्गातून आरडाओरडा धूम ठोकणाऱ्या पोरांना कोण आनंद झालेला असतो या छोट्याशा सुट्टीत अन आईनं काय डब्यात दिलं याची आता अगदी शिगेला पोचलेली असते. नेमका आज त्यांचा आवडता डबा असतो अन तो पटापट खाऊन हात धुवून वर्ग सुरू व्हायच्या राहिलेल्या थोड्या वेळात त्यांनी थोडा खेळ आणि मस्तीही केलेली असते. दुपार मोठ्या गमतीनं रोज ही शाळेतल्या मधल्या सुट्टीचा आनंद घेत असते. शहरातल्या निरनिराळ्या कार्यालयातल्या लेखनिकांचे अन हिशोब तपासणीसांचे लक्ष हातातल्या नाही तर भिंतीवरच्या घड्याळाकडे लागलेले असते. केव्हाचे 1:30-2 होत आहेत. पोटात भूक लागलेल्यात. आता एवढ्यात काही नवं काम समोर न येवो म्हणजे डबा खाता येईल थोडा निवांतपणे असा विचार येतच जेवणाची सुट्टी होते. संगणक काही मिनिटांकरिता बंद होतात अन सहकाऱ्यांशी जीवाभावाच्या गप्पा मारत सुखदुःख शेअर करत ताजेतवाने होण्याकरता, पोटाला आधार देण्याकरता एकमेक डब्यातल्या पदार्थांची थोडीशीही चव चाखत एखादं कार्यालय काही मिनिटांकरता असं शांत झालेलं असतं.
जेवणाची सुट्टी संपते, संगणक सुरू होतात. दुपार म्हणते, उठा, आराम बास. पेन सासावात, नाहीतर संगणकाची कीबोर्ड समोर ओढून घेत असतात. हेही आधुनिक श्रमजीवच. कार्यालयात काम करता करता हळूच खुर्चीतल्या थोडीशी डुलकी काढू या विचारानं कोणी डुलकी काढतोही आणि दुपार हसत हसत त्याला थोडं माफ करून टाकते. काही क्षणांनी हलकेच उठते त्याला मग तो करू लागतो अधिक जोमाने टेबलावरचं त्याचं काम. दूरवर अथंग पसरलेल्या समुद्रावरही दुपार झालेली असते. मैलोगणिक पसरलेलं समुद्राचं खारं पाणी चकाकत असतं, डोळे दिपवून टाकत असतं भर दुपारी. दुपार खुणवत असते, बोलवत असते या पाण्यालाच आपल्या कवेत घ्यायला. गरम झालेलं तळपणारं पाणी मात्र प्रचंड ओढीनं वाफ घेऊन आकाशाकडं झेपवतं मग दुपारी सुकावतं. हे दृश्य पाहून सृष्टीचं चक्र असतं अव्याहत चालू असतं त्यातही महत्त्वाची भूमिका पार पाडत असते दुपार. कर्त्या घरातला कर्ते माणसं आपल्या आयुष्याच्या प्रश्नावर म्हणजेच आयुष्याच्या दुपारची कर्तृत्वान 4 पैसे आपल्यासाठी पुढच्या पिढीसाठी गाठ बांधत असतात. त्या उद्योजकाचे आयुष्यातली सकाळ, शिकण्याचा काळ आता संपलेला असतो आयुष्याची संध्याकाळ व्हायचा आता त्याला. आपल्या आयुष्याच्या संध्याकाळची बेगमी याच आपल्या 40-50 वर्षाच्या काळात आपल्या आयुष्याच्या दुपारची करून ठेवायची असते. हे सुद्धा चक्र असंच चालू असतं घरोघरी. घरातली वृद्ध माणसं बिछाण्यावर पडून वामकुक्षी करता करता दुपारी विचार करत असतात मागे बघत. त्या दुपारच्या शांततेत आपण गमावल्याच्या बाबींचा मनात कुठेतरी पोहडल्या उजळणी चालू असते. कुठेतरी भिंतीची एखादी लकीरही मनात येऊन जाते भविष्याबद्दल. पण मग रोज हा विचार करायचा की काही गरज उद्याची दुपार पाहायला मिळणार आहे की नाही याचाही नको करायला विचार. जेव्हा जे व्हायचं ते होणारच आहे, आपण फक्त दुपारचे प्रतिनिधी असा विचार करत मन शांत केल्यावर दुपार मग त्या दमल्या भाकल्या जीवाला पुरेपूर विश्रांतीही घेऊ देते. हिमालयातली नाही तर दूर कुठेतरी आल्प्सच्या पर्वताच्या बर्फाच्छादित गिरिशिखरावर तेजानं न्हावून निघतात. दुपारच्या काहिलीनं सुरू होते विघटन. एक निराळंच काम दुपार करत असते. दुपारच्या पाण्याची वाफ आता डोंगरावरच्या बर्फाचं परत पाणी जणू दुपारच्या रौद्ररूपानं अचंबित होऊन डौलदार गिरिशिखरं धापच टाकू लागतात प्रसवू लागतात तो डोंगरमाथ्यावरून थेंबाथेंबाच्या रूपाने खाली धरतीकडे. सगळीकडून येणाऱ्या त्या पाण्याचा मग ओहोळीतून पुढे नदीला मिळते ते पाणी पावसाचा थेंबही न पडता ही जादूगार दुपारी दुथडी भरून धावायला लागते त्या नदीला. शेतकरी सुकावतो, गहू नाही तर तांदळाचं आता दाणेदार पीक येईल म्हणून धन्यवाद देतो. दुपारनं आपलं काम चोख बजावलेलं असतं. हे दुपार तू कर्तृत्ववान आहेस, कार्याची कामाची प्रेरणा देणारी आहेस, सर्व सृष्टीला कार्यरत करणारी आहेस, आपल्या कर्तृत्वाच्या तेजाने तळपवून टाकणारी आहेस. दुपार तू मानवाची हित करते आहेस, रक्षण करते आहेस. आपल्या तेजानं तू नाश करतेस, हवेतले कीटकनी जंतू स्वच्छ करून टाकतेस असं म्हणतं. तू उदास नाहीस, तू उल्हास आहेस. तू अचेतन नाहीस तर चेतन आहेस. सकाळनंतर येणारी तू दीर्घ कर्तृत्व वाहिनी आहेस. सृष्टीला कार्यप्रवण करण्याची विलक्षण शक्ती तुझ्यात आहे. उत्साहानं कार्यरत ठेवणारी, वैभवाची वाट दाखवणारी, संध्याकाळ चांगली जावी म्हणून झाटायला लावणारी, तेजानं अशुभ अमंगळ किडीचा नाश करणारी तुला शतशः प्रणाम.